शिवाजी महाराज की जय। संत भगवान बोलो रे भाई सब संतन की जय। हर विठ्ठल मागचे माग बघूच नका महिला पुढे बघा पुढे काही नाही फटाकडे वाजवले काही दुसरं काय माझ्याकडे बघ बस माग काही झालेलं नाही पुढे मी उभा आहे माझ्याकडे बघ काही नाही काही कुणाला पोळलं नाही काही नाही फटाकडे लावलेत बसा बसा काय जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते कृतकृत्य झालो इच्छा केले ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तकासो दिन रजनी श्री ज्ञानदेवा चरण केला जगाशी उपकार तारियले नारी नर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे विठाला 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 विठ्ठल
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत। या सगळ्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म कसा सोन्याचा होतो याचं गोड वर्णन करणारा अभंग आहे। आपण आपल्या वेळेमध्ये याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या वर्दडी नावाच्या गावी गेल्या 156व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्री शिवपुरी गुरु सोमगिरी बाबा या सोमगिरी बाबांच्या सोमपुरी बाबांच्या 156व्या पुण्यतिथी निमित्त भव्य संगीत शिव महापुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंडनाम सप्ताह सोहळा या ठिकाणी चालू आहे। आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा, बरोबर आहे, 1 2 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा श्री पंडित संपत काकडे जे आपल्या गावाचे दिंडीचे प्रमुख आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, पंडित संपत काकडे आणि श्री तानाजी जयराम काकडे या दोनही बंधूंना जे काकडे परिवारातले आमचे पंडितराव असतील, श्री तानाजीराव असतील, आपल्या जीवनातलं अनमोल धन देऊन या कार्यक्रमाला त्यांनी मदत केलेली आहे। सकाळचे अन्नदाते श्री रमेश आसाराम माने व सायंकाळी श्री गजानन दगडूबा भवर यांच्या वतीनं अन्नदान झालेलं आहे। आणि या सगळ्या सौजन्यदात्याच्या काकडे परिवाराच्या वतीनं मला वाटतं 3रं वर्ष माझं या ठिकाणी येण्याचा योग आहे। 2 वर्ष मी काल्याचं कीर्तन केलेलं आहे आणि आपल्या सोमपुरी बाबांच्या या शिवपुरी बाबांच्या पवित्र समाधीस्थळी पवित्र गाव आहे आणि या पवित्र गावी पुन्हा वारंवार आमचे अनिल महाराज जाधव यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपण सगळे कीर्तनकार बोलवता आणि सगळं नियोजन सप्ताह झालं की लगेच मीटिंग बसली जाते। 1 वर्ष आधी आपण या तारखी घेत असतात आणि त्याद्वारे अनिल महाराजांनी खूप दिवसापूर्वी माझ्या डायरीमध्ये तारीख लिहून दिली आणि आज आपण वर्दडीकर गेल्या वर्षी पण आपण काला केला होता, त्याच्या मागच्या वर्षी काल्याचं कीर्तन केलं होतं। यावर्षी मात्र महाराजांचं रात्री कीर्तन असावं असा एक आग्रह गावकऱ्यांचा झाला आणि त्याला अनुसरून आज आपल्या वर्दडीला पुन्हा एकदा येण्याचा पवित्र योग निर्माण आहे। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। महाराष्ट्राची सगळी ही गान कोकिळा गायन करणारी मंडळी, त्याच्यामध्ये आमचे तुकाराम महाराज राऊत संभाजीनगरवरनं फार गोड आवाज आहे, मृदू आवाज आहे, हृदयाला लागणारा आवाज आहे आणि साधा व्यक्ती, एकदम सिंपल महाराज, अतिशय साधारण जीवन, अगदी त्याच्या मनामध्ये खोट नाही, असा छक्के पंजे त्याला जमतच नाही, आधी साधा आहे आणि अगदी जे असेल ते बोलणार आहे, अगदी असा गोड आमचा मित्र, अतिशय गोड चाली गातो, मृदू आवाज आहे, कीर्तनही करतो असे आमचे तुकाराम महाराज राऊत संभाजीनगरवरनं ते या ठिकाणी उपस्थित झाले। योगायोगानं दुपारी काल्याच्या कीर्तनाला होते आणि मग त्यावेळेला ते प्रदीप महाराज चिलिया बाळ महाराजांना आमंत्रण होतं, त्यांना कार्यक्रम असल्यामुळे यांचा पण कार्यक्रम गेलेला होता। पण अनिल महाराजांनी गावकऱ्यांनी विनंती केली की आता गायक तर चांगले पाहिजे, त्याच्याशिवाय आनंद येत नाही, म्हणून अगदी सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुकाराम महाराजांचं आगमन झालं। त्यांना धन्यवाद। त्यांच्या पाठीमागं ज्यांनी चाल गाय, खरं तर संस्थेचे कीर्तनकार आहेत, आम्ही 2 जण एकाच पाठाला शिकायला होतो। भगवान महाराजांनी मी अत्यंत जीवलग मित्र, आळंदीला पैठणला दोघंही बरोबर शिकलो। मी कीर्तनकार झालो, ते गायक झाले, आता तेही कीर्तनकार झाले, फार छान गायन करतात, प्रमाणाच्या चाली, सरगम त्यांचं तयार आहे, किती सुंदर गात होते, महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालेलं आहे। भोकरदन तालुका जालना जिल्हा या भागातून जाफराबाद सारख्या खालच्या बदनापूर सारख्या तालुक्यामध्ये ते राहतात, पण संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्यभागी त्यांचं गाव आहे गाढे जळगाव आणि तिथून अगदी महाराष्ट्रभर कीर्तन सेवा गायन सेवा करतात। म्हणून भगवान महाराज अगदी गाडे प्रसिद्ध नाव आहे बरं का, तुम्ही यूट्यूबला टाकलं की लगेच येईल। भगवान महाराजही आजच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले। भगवान बाबांना वंदन। आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी, सोमपुरी बाबांच्या या संस्थांवर वर्दडी गावावर प्रेम करणारी आपण सगळी गायक वादक मंडळी, सगळ्यांना वंदन। या लाईनला आमचे अनिल महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद। आपण सगळी गायक, मला नाव माहिती नाहीत पण सगळ्यांच्या बद्दल आदर आहे। गोड असे मृदंगाचार्य आमचे रोहन महाराज, बरोबर ना, भिसे महाराज,
आडनाव भिसे आहे, नाव रोहन आहे. रोहन म्हणजे प्रकाश. अगदी पखवाजातून प्रकाशच पाडतो गडी. छान, अगदी काय तयार आहे महाराज. एवढ्या लहानपणात जर त्याचा हात इतका चपळ आहे तर अजून 2-4 वर्षांना त्याचा हात कुणीच धरणार नाही महाराज. इतकी स्पीड आहे त्याच्या हाताला. मेट्रोची ट्रेन कमी होईल बरं का, मेट्रो ट्रेन कमी होईल, पण आमच्या या रोहनची स्पीड कमी होत नाही. इतकी स्पीड आहे आणि छान वाजवतो. जेवढं पाहिजे तेवढं. एखादी सुगरणबाई जसं भाजीमध्ये मीठ टाकते तेवढंच वादकानं दिलं पाहिजे. ते काम महाराजांना जमलंय. त्यांना धन्यवाद. मोठ्या गुरुजींकडे शिकतात त्यांना धन्यवाद. आपण बसलेली सगळी सौजन्य दाते मंडळी, दोघांनाही एकांच्या घरी चहा घेतला, एकांच्या घरी जेवण केलं. दोघंही अतिशय गोड आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. बहुसंख्य मातृवर्ग, बहुसंख्य पितृवर्ग. आपल्या वर्दळीचा सप्ताह म्हणजे तुमच्या सिंदखेड राज्यातला 1 नंबरचा सप्ताह बरं का. 1 नंबर कार्यक्रम असतो. कीर्तनकार क्वालिटी, गायक क्वालिटी, सिस्टीम क्वालिटी, डेकोरेशन सुंदर आणि लोक ऐकणारी चांगली आहेत. त्यामुळे अगदी या वर्दळी गावाला पुन्हा पुन्हा चांगले कीर्तनकार तुम्ही बोलवता. नाही तर एका गावात 2-3 वेळेला कीर्तनकार आता येत नाही, पण ते तुमचं चांगलं ऐकणं आहे. या भागाचा परमार्थ चांगला आहे. या भागात आलं की वर्दळी गावाला विसरून चालणार नाही. एवढं पवित्र गाव आहे. अगदी या वर्दळी गावाला सोमपुरी बाबांची ही तीर्थक्षेत्र समाधी आहे. जागृत देवस्थाने यात्रा भरते. काल्याच्या दिवशी जागा पुरत नाही अशी मोठी यात्रा. आणि त्या संबंधातून आपण सगळी गावकरी मंडळी, सगळी गावातील सगळ्या आडनावाची, सगळ्या समाजाची एका विचारानं एकत्रित येतात. आणि आम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे नाहीत, तर आम्ही सोमपुरी बाबांचेच आहोत असं म्हणून सगळे कार्यक्रम करतायत. सगळ्या गावकऱ्यांना, मातृवर्गाला, तरुणांना धन्यवाद. सिस्टीम अतिशय चांगली आहे. फार छान लावलंय. आमचा हा पोरगा 2-3 हजार रुपये देऊन आज बोलवलाय. ट्रबल बाज गेन विको चांगले बटणं फिरवतो. नाही तर सिस्टीम लावणं अवघड आहे महाराज. हा जो पोरगा आहे ना सिस्टीम लावणारा, माझा जिवलग मित्र आहे. छान लावतो. जेवढं पाहिजे तेवढं ट्रबल बाज गेन विको बारकाली बटणं चांगले फिरवतो. नाही तर हे फिरवण्याचं ज्ञान आहे महाराज, ते त्याला जमलेलं आहे. तुम्हालाही धन्यवाद. अगदी शूटिंग करणारी 2 कॅमेरामॅन, तुम्हालाही धन्यवाद. अर्ध टाकू नका, सगळं टाका. धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, परिसरातून आलेली, सिंदखेड राजा, पलीकडून जालना जिल्हा, त्याच्या पलीकडून खाली मेहकर तालुका व पलीकडे बुलढाणा जिल्हा, या 2-3 जिल्ह्यातून आलेली पंचक्रोशीतलं प्रसिद्ध गाव आहे. सोमपुरी बाबांचा आशीर्वाद घ्यायला आलेली सगळ्या भाविकांना कोटी कोटी वंदन करतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. इतकं छान कीर्तन आहे. 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही आणि 1 वर्षभर तुमच्या ध्यानातून जाणार नाही. माझा मित्र जगदीश आहे. सगळे आता मित्र आहेत या भागातली, लांबून लांबून आलेली आहेत. सगळे आमची जिवलग मित्र मंडळी. या गावातून आमची सगळी जिवलग तिकडे कीर्तनाला, वैद्य वडगावला, जिथं मी जाईल तिथंही मंडळी येतात. सकाळी आपल्या गावातून एक जण काला ऐकायला आला होता. अशी गोड प्रेम करणारी ती म्हणजे महाराज तुमचा काला आम्ही ऐकला आणि आम्हाला ऐकायचं, अशी गावातली प्रेम करणारी मंडळी. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अनिल महाराजांना धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. आल्यापासून ज्यांनी स्वागत केलं, आमचे नागरे डॉक्टर, त्यांच्याकडे आम्ही थोडं थांबलो, आराम केला, त्यांनी व्यवस्था केली, त्यांचे वडील, सगळा हा प्रेमाचा भाग. सगळ्यांना कोटी कोटी वंदन. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. सोमपुरी बाबांच्या नावात सगळ्यांची नावं आहे असं समजतो. अभंगाला सुरुवात करतो. विनंती आहे, हातानं टाळी काही वाजू नका. नाही असं करू नका. हातानं टाळी वाजवा. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा आणि 1-1.25 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 जो अभंग आपण घेतलाय बहुतेकांच्या पाठातला आहे बरं का. सगळा जरी पाठ नसला तर पहिलं चरण पाठ आहे. जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. जन्म कसा सोन्याचा होतो, जन्म कुणी सार्थकी लावलाय केलाय, या पदाचं चिंतन सांगणारा अभंग. अर्थ असा आहे की तुम्हाला मला एक जन्म मिळालेला आहे, साधूने एक जन्म घेतलेला आहे आणि देवानं सुद्धा जन्म घेतलेला आहे. देवाचा जन्म सोन्याचा झालेला प्रमाण आहे. तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा जन्म सोन्याचा झाला अशी प्रमाण आहेत. पण तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. आपला जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही, तुमच्या जवळची जमीन देऊन प्राप्त होत नाही. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया म्हणताना थोडासा विको दे. मस्त असा आहे. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आऊट हात का मानव देह
अल्लाह ने तुझ दिया औट हाथ का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया। अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। कि भज मन नारायण, कि भज मन नारायण। उगीच असतं पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले। किती प्रमाण नरदेह निदान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम साधन मिळवण्याची ताकद, उत्तम सार करण्याची ताकद या जन्मात आणि काही ज्ञान नाही गोड शब्द आहेत बघा। याच जन्मी घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कुठे। बाकीच्या जन्मात तुम्हाला जन्म सफल करता येत नाही, पूर्णत्वाला नेता येत नाही। बाकीचे जन्म खूप चांगले आहेत। सध्या कलियुगात माणसापेक्षा पशु पक्षी खूप चांगले वागतात। माणसं जे वागत नाहीत ते पशु पक्षी वागायला निर्दयी वागतात। माणसं दया नाही माणसाला, पशु पक्षी फार चांगले वागायला लागलेत। मला तुम्हाला खरं सांगतो, किती मोठा जबरी दरोडा पडला ना, तर त्या जबरी दरोड्याचा शोध चांगल्या चांगल्या पोलिसाला लागत नाही। मोठे मोठे पोलीस त्याचा शोध घेतात, मुंबईहून आणतात, पुण्याहून आणतात, विदर्भातून येतात, पण त्याचा शोध लागत नाही। आणि बरेच दिवस शोध नाही लागला की पेपरला बातमी येते की जबरदस्त पडलेल्या दरोड्याचा शोध लावून लावून मुंबई पोलीस, पुण्याचं पोलीस दमलं, थकलं, हैराण झालं। आणि आता त्याच दरोड्याचा शोध लावायला समृद्धी महामार्गानं नागपूरवरनं स्पेशल असं श्वान पथक आलंय। श्वान पथक म्हणजे बरेच कुत्रे, श्वान म्हणजे कुत्रा आणि पथक म्हणजे बरेच, लाल पट्ट्याचा, काळ्या पट्ट्याचा, पांढऱ्या पट्ट्याचा, असे कुत्रे गाडीतून उतरले। या गल्लीचा वास त्या गल्लीचा वास घेत घेत पेपरला बातमी आली, कुत्र्यानं एकदाचा शोध लावला। म्हणजे जे काम मुंबई पोलिसाला जमलं नाही ते काम कुत्र्यानं केलं। महाराज माणसापेक्षा चांगला गुन्हे केले। आता महिला मंडळी बसल्या सगळ्या कीर्तनाला, याच्यातल्या आमच्या मुलींना मांजर आवडत असतं। मांजर असं आहे, त्या मांजराचा एक गुणधर्म आहे, ते कधीही जाऊन दूध पितं। तुम्ही स्पेशल जरी त्याला ठेवलं वाटीमध्ये, लोटीमध्ये, प्लेटमध्ये, तर ते तेवढं पिऊन थांबत नाही। तुम्ही गॅसवर पातेलं मांडलं गरम करायला की ते तोंड घालणार, निघून जाणार। रोज असं मांजर दूध प्यायचं, पण लय लाडकं मांजर होतं। दूध संपलं, पाहुणे घरी आले की बाई शेजारीकडे जायचे, ताई दूध देता का? पाहुणे आले। दुसऱ्या दिवशी गेली, बाई दूध देता का? पाहुणे आले। असं 4-5 दिवस दुसऱ्या शेजारीने कोण दूध आणलं। शेजारीने बाईला राग आला आणि ती शेजारीने बाई म्हटली, का ग तुला सांभाळता येत नाही का ग? रोजच आमच्या दारात भीक मागायला येते, तुला लाज वाटत नाही? भीक मागायला येते म्हणल्याचा एवढा राग आला। सकाळी नवरा दुपारून कामावर आल्यावरती म्हणली, उठा, हे मांजर एकदाच याला काळं पांढरं करायचं, हे ठेवायचं नाही घरात। ते नवरा म्हटला, तुला तर लय आवडतं, कसं? नाही नाही, हे ठेवायचं नाही, माझे मांजर कवानीच दूध पितंय। पाहुणे आले की शेजारणीकडे जावं लागतं। शेजारची बाई मला भिकारी म्हणली, तिने मला नाव ठेवलं। हे मांजर नसतं तर दूध पिलं नसतं, दूध पिलं नसतं तिच्या घरात जायची गरज नव्हती। एकदाच मांजर ही काळं पांढरं करायचं,
नवऱ्याला राग आला, त्याला वाटलं माझ्या नवऱ्या बायकोला टेन्शन देतं मांजर, त्यानं लगेच ते मांजर गोणीमध्ये घातलं. इकडे बघा, गोणीची गाठ बांधली, गोणी कॅरियरला बांधली, गाडीला किक मारली, आपल्या सिंदखेड राजा रोडला निघाला, म्हणजे जांभोरा रोडला निघाला. एकूण जसा निघाला तर सोनोशी गाव गेलं, सोनोच्या पुढं जांभोरा गेला, आणि जांभोरा किनगाव म्हणजे राहिरीच्या मादात थोडासा काटेरी बन आहे, मोकळं अरण्य आहे. 5-7 किलोमीटरवर गाडी कॅरियर सोडली, एकदाचं मांजर तिथं सोडलं, गाडीला किक मारली, परत रस्त्यानं निघाला, मांजर गेलं, आनंद झाला. एकदाचं घरी आला, बायकोनं पाण्यास तांब्या भरून दिला, चटक्याचं ऊन लागलं होतं, यानं पाण्यास तांब्या घेतला, पाणी प्यायला सुरुवात केली. एक घोट पाणी पितो न पितोच तेवढ्यात मांजर दरवाज्यात हजर. मांजर म्हटलं मी आव म्याव, मी आले. बाई म्हटली घरात दूध आहे, घ्या कार्यक्रम करून. मला खरं सांगा, साखरे महाराज यायचा तर त्याला दोनदा फोन लावावा लागतो, इथून वळा, इकडं वळा, डावीकडे घ्या, आमकं गाव लागेल, गुगल टाका, मॅप टाका. अहो, कीर्तन केसरी, रामायणाचार्य, भागवताचार्य, ग्रंथाची ग्रंथ पाठ असणारे महाराज गावाचा रस्ता चुकतात. मांजर कुठंही जाऊ द्या, परत तुमच्या दारात येतं. चांगला गुण आहे की नाही? चांगला व्हायचं, मांजरी व्हायचं नको. कुत्र्यात चांगला गुण आहे, कुत्रा व्हायचं का नको? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. असं तुम्ही कधी ऐकलं का? मांजरी एकत्रित आल्या आणि त्यांनी सप्ताह केला नाही ना महाराज. मांजरीमध्ये गुण चांगला आहे, पण जन्म सोन्याचा करता येत नाही. कुत्र्यामध्ये गुण चांगला आहे, पण जन्म सोन्याचा करता येत नाही. पशु पक्ष्यामध्ये गुण चांगले, पण अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मी घडे देवाचे भजन. फक्त या जन्मात तुम्हाला सोमपुरी बाबाचा सप्ताह करता येतो, पंगत घालता येते, अन्नदान करता येतं, भजन करता येतं, नामस्मरण करता येतं, वारीला जाता येतं. मग तुम्हाला जे जमतंय ते तुम्हाला या जन्मात करता येतं. आणि असं केलं की जन्म सोन्याचा होतो. ध्यानातच ठेवा, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे आपला जन्म आहे. तो परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. त्याचा कोळसा करू नका, त्याला जाळू नका, वायाला घालू नका. एक राजा अरण्यामध्ये शिकारीला गेला होता. लवकर कळेल बघा, हो कसा कोळसा केलाय बघा. शिकारीला गेला होता राजा, आणि त्या भगवान महाराज त्या राजांना असा नियम लावला बाणाचा. अनिल बाबा, बाणाकडे नियम लागला होता, लक्ष होतं त्याचं व्याधाकडं. क्षत्रिय धर्म निभवायचा होता, अरण्याकडे पाहत होता, कोणीतरी व्याध येईल त्याला मी बाण मारेल आणि माझा क्षत्रिय धर्म निभावेल. पण तेवढ्यात काय झालं, एका विषारी नागाच्या पायावर म्हणजे शेपटीवर त्या राजाचा पाय पडला आणि नागानं फणा काढला. नागाला काय माहिती राजा का काय, त्यानं लगेच राजाच्या पायाला दंश करायचं ठरवलं. पण तेवढ्याच अंदाजात एक आपल्या गावातला लोहार लाकडं तोडायला गेलता अरण्यात. त्याच्या खांद्यावर लाकडाची मुळी होती, गरीब होतं ते. त्यानं पाहिलं राजा शिकार करतोय, लक्ष बाणाकडे, याचा पाय नागाच्या फण्यावर पडलाय, नागानं फणा काढलाय. नागाला राग आलाय, नाग जर चावला तर राजा मरून जाईल, राज्य मोठं नुकसान होईल. त्या लोहारानं लाकूड तोड्यानं खांद्यावरची लाकडाची मुळी दानकून खाली टाकली, धावतच गेला, विषारी नाग हातामध्ये घेतला, राजाला ढकलून दिलं. राजाचा नियम चुकला, बाण खाली पडला. राजाला राग आला, कोणी ढकललं मला? पाहत होता अज्ञात व्यक्तीनं. का तर माझ्या पायाला नाग चावणारे आणि या गड्यानं मला वाचवलं. हजर नसता तर आज जगलो नसतो, हजर नसता तर राजा राहिलो नसतो. तद्दामम परमम जाग्यावर जात होतो. काय कृपा झाली याची, वा वा वा. कुठं राहतो? तुमच्याच राज्यात. काय काम करतो? लाकडं तोडतो. काय करतो या लाकडाचं? मोळ्या बांधतो याच्या. काय करतो मोळ्या घेऊन? घरी जातो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, कोळशे तयार करतो. 2 रुपये किलो, 5 रुपये किलो. सिंदखेड राजाला, किनगाव राजाला, दुसर बीडला, त्याच्या खाली मेहकरला, सुलतानपूरला, लोणारला, विदर्भातल्या मोठ्या मोठ्या गावात जाऊन 5 रुपये 2 रुपये किलोचा व्यवसाय करतो कोळशाचा. असं अरे वा म्हटले, माझा जीव वाचवला राजा. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साप हातामध्ये घेतला. बस बस माझ्या रथात बस. राजा खुश झाला. राजा बोले दल हाले. राजाने त्याला रथामध्ये बसवलं, घोड्याचा रथ चालवला, राज्यामध्ये आणलं. प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग द्या, आणि आत्ता लावलेली देऊ नका. 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका. तोडायला जी आलेली ती देऊन टाका. 1 एकर मध्ये वर्दळी कर, 1 कोटी रुपयाचं चंदन येतं. 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन येतं. राजाने किती दान दिली? 5 एकर म्हणजे किती झाले?
5 कोटी बोलता येतं ना तुम्हाला, बोलत जा. 5 कोटी रुपये दान दिले. एका मिनिटात लोहार श्रीमंत केला. राजा खुश झाला. हो जर नसता तर बाग नाही, घर नाही, दार नाही. आनंदानं 5 एकर देऊन टाकली. माझ्याकडे बघा, आता 2-3 वर्ष गेली. राजाला वाटलं मी एवढा मोठा श्रीमंत केला, लोहार भारीतली गाडी घेतली असेल, बंगला बांधला असेल, पोरं चांगल्या शाळेत जात असतील. पैसे आल्यावर माणूस एवढंच करू शकतो, गाडी घेऊ शकतो, कपडे चांगले घेऊ शकतो, चांगलं खाऊ शकतो. ऐका, याच्या पलीकडं तुम्हाला पैसे भाजी चोरून खाता येत नाही. टाटा अंबानीचं तुम्ही पाहिलं का, लग्नात चपात्याच होत्या वाढायला, पुऱ्याच होत्या वाढायला. का पैसे थोडी वाढले त्यांनी? पैसे वाढता येत नाहीत. पैशानं घेता येईल काही बी, पण पैसे भाजी चोरून तुमचं पोट भरत नाही. त्याला भाकरी चपाती भातच खावावं लागतो. अजून तरी असं नाही, कितीही श्रीमंत झाला तरी भाकरीनंच पोट भरतं. बरं, आमदार असू द्या, नाही तर मंत्री असू द्या, नाही तर मग प्रधानमंत्री असू द्या, खायला मात्र भाकरी भाजी चपातीच लागते. मग त्या राजाला वाटलं श्रीमंत झाला लोहार. मग राजा एक दिवस घोड्यावर बसून अशी स्वारी करीत होता गावाची. तर ते लोहार आहे ना, पूर्वी जिथं लाकडं जाळायचं तिथंच बसलेलं होतं, कोळशे तयार करीत होतं. राजाला नवल वाटलं, बा अजून इथंच कसा हा. राजा घोड्यावरून उतरला. इकडे बघा, लोहारानं राजाला मुजरा केला. आणि मुजरा करून राजा म्हटला, हे लोहारा, अरे तुला मी 2-3 वर्षापूर्वी एक बाग दिली होती आणि तू अजून इथंच कस काय? तो म्हटलं, राजा तुमची कृपा झाली म्हणून तर इथं आहे मी. म्हटलं, काय कृपा झाली? अहो म्हटलं, तुम्ही बाग दिल्यापासून मला इतक्या लांब, तिकडे आपली पहिली भेट झाली, तुम्हाला साप चावणार होता, इतक्या लांब मी जात नाही. मग तुम्ही दिलेल्या बागेत जातो, रोज 5-6 लाकडं तोडतो, घरी आणतो, ते चांगले वाळवतो, चुलीत घालतो आणि रोजच्या सारखे आपले 2 रुपये किलोनं कोळशे विकून टाकतो. हा हो, किती विकली म्हटले बाग? सगळी विकली म्हटलं, काही शिल्लक नाही राहील. किती पैसे आले? 3-3.5 हजार रुपये आले. म्हणे वाह, छान छान. म्हटलं, आता काही जाळ्यापुरतं आहे का? आज जाळ्यापुरतं लाकूड राहिलंय. म्हटलं, अरे वा वा. म्हटलं, एक काम कर, हे लाकूड घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, कितीला घेतो? राजांची आज्ञा म्हणून गेला. राजानं जसं पाठवलं तसं लाकूड वास घेतलं त्या व्यापाऱ्यानं. आणि व्यापारी म्हटला, हे लोहारा, तुझ्याकडे कुठून आले? काय झालं? एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो. म्हटलं, असे जर अजून असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा जाळायचा 10,000चा आहे. असे 3 वर्षात तुकडे जाळून जाळून मी फक्त 3,000 रुपये 3,500 रुपये कमवले. माझी कथा संपली. नीट ऐका, हे लोहाराचं नाही चाललं, आपलं चाललंय. लोहार उदाहरणात आहे. आता ऐका, हो, 5 कोटी रुपयात ही चंदनाची बाग मिळत नाही. ही जी बाग आहे ना, बाग ही मिळत नाही. याच्यातला आट्टम मिळत नाही. कान नावाचा, डोळा नावाचा, शिर नावाचा, बोट नावाचा, पाय नावाचा, पोट नावाचा. तुमच्या शरीरात जेवढे अवयव आहेत, तुम्ही कितीही पैसे दिले, एकदा हात खराब झाल्यावर भेटत नाहीत, कान भेटत नाही, डोळा भेटत नाही. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. किती मेरूच्या उंची इतकं आणि पृथ्वीच्या वजना इतकं जरी सोनं दिलं ना तुम्ही, तरी पहिल्यासारखं तुमचं शरीर भेटत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग, ऐका रे वर्दळीकर, वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाचा तरी द्वेष करून, कुणाचा तरी बांध करून आपण याचा कोळसा करायला लागलो. कोळसा करू नका गड्या वर्दळीकर. कोळसा करण्यासाठी नाही, संधीचं सोनं करण्यासाठी आहे. हो, कशासाठी एवढ्या कथा सांगतो आपण? का सांगतो कीर्तन आपण? का बोलतो आपण? आपल्या जीवनाचा कोळसा करू नका. मग संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करण्यासाठी आपला जन्म मिळाला. काय करायचं महाराज संधीचं सोनं? ऐका वर्दळीकर, तुमचे पोरं बालपणात असतील तर बालपणामध्ये संस्कार द्या, तरुणपणात असतील तर तरुणपणात त्याग करा, आणि म्हातारे झाला असाल तर भजन करा. 1-1 मिनिटात सांगतो. हो, बालपणामध्ये संस्कार केले पाहिजे. बालपणामध्ये संस्कार या प्रत्येक आईचं काम आहे. ते आपल्या पोराच्या करंगवीला धरलं पाहिजे, त्याला रोज सोमपुरी बाबाच्या दर्शनाला आणलं पाहिजे. मारुती राय किती सुंदर आहेत. श्री गुरुचरण सरोज रज निज मुकुर सुधारी बरणवर घुबर बिमल जसू जो दायुकू फलचारी, असं पोरांकडून म्हणून घेतलं पाहिजे. दक्षिणी लक्ष्मणो यश्य वामे तु जनकात्मजा पुरतोर मारुती यश्य तमुंदे रघुनंदनम यश्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात, म्हणून घेतलं पाहिजे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेतायुत्सवा जय जेव शुद्धे उदारे प्रसिद्धे वव्या म्हणून घेतल्या पाहिजे, अभंग म्हणून घेतले पाहिजे. बालपणामध्ये
त्याच्या बोटाला धरून त्याला संस्कार दिले पाहिजे। प्रत्येक आईचं बापाचं ते काम आहे। कोणी दिले असे संस्कार? ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झाला, ज्या तालुक्यात तुमचा जन्म झाला, त्याच तालुक्याला जिजामाता जन्माला आली। ऐका रे, मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली होती, पोरगी पण तशीच होती। रणरागिणी निघाली, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, मला स्वराज्य पाहिजे, मला स्वराज्य पाहिजे। त्या शिवाई मातेला शिवणीवर प्रार्थना करायची, हे जगदंबे मला मुलगा पाहिजे, मला तुझ्या नावाचा शिवाजी मुलगा पाहिजे। शिवाई माते कृपा कर, दार उघड, दार उघड अंबा, मला पोरगा पाहिजे। मुघलशाही पळाली पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे, निजामशाही पळाली पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे। स्वराज्याचं स्वप्न पाहणारी माता तुमच्या सिंदखेड राजाला जन्माला आली। भाग्यवान आहात तुम्ही, त्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला। बालपणामध्ये संस्कार दिले तिनं। 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, 8 वर्षाची, आणि शिवनेरी गडावर खेळत होते। कोणीतरी भिक्षुक लोक आली होती आणि आवाज देत होते, बाळराज, ओ बाळराज, खूप भूक लागली हो, आम्ही याचक आहोत, 8-10 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, तुमच्या गडावर आम्हाला काहीतरी खायला मिळेल का? धावतच गेले राजे, मासाहेब, मासाहेब, जिजाऊ आयू साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला मागतात, आपल्या दुलडीतली, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का, देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली होती, लाल झाला होता गाल, लाल, रडत होते बाळराजे। आणि शिवाजी महाराजांनी विचारलं, का मारलं ग मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, देऊ का? ती जिजामाता म्हणत होती, तू याच्यासाठीच मारलं बघ, देऊ का कस काय विचारलं? देऊ का नव्हता विचारायला पाहिजे राजा, मी नसताना तू माझ्या टोपलीतली भाकरी त्यांना द्यायला पाहिजे होते, तू माझा पोरगा आहे। ज्या दिवशी आईनं कानाखाली मारली तेव्हापासून राजे कधीच कोणाला नाही म्हटले नाही। जो येईल त्याला दिलं, कोणाला गड दिला, कोणाला सोनं दिलं, कोणाला रत्न दिलं, कोणाला काय दिलं, ज्याला जे लागेल ते दिलं। म्हणून तर गड्यांनो राजा किर झाला, शिवबा सिंहासनी बैसला। कधी बसला? बालपणामध्ये आईनं संस्कार केले, बालपणामध्ये संस्कार देत जा। मदलसा नावाची माता आहे, पाळण्यामध्ये झोके देताना बाळाला संस्कार देते। प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, एका वेळी म्हणावे हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बागा हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बागा हा देह नाशिवंत, आवरी चर्म घातले पूर्वी कीटकांचा सारा, वरी चर्म घातले, वरी चर्म घातले, पूर्वी कीटकांचा सारा, वरी चर्म घातले, अमंगळाचा बाधा, आपल्या मुलाला म्हणते ती, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, जा साधूच्या संगतीत जा, सोमपुरी बाबाची सेवा कर। ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तिचे अभंग
इतकी पवित्र माता पाळण्यामध्ये झोक्यामध्ये बाळाला शिकवते, अरण्यात जा, साधूच्या संगतीत जा, आणि तिचे 4ही पोरं आईचं ऐकून वनवासामध्ये निघून जातात. याला बालपणातले संस्कार म्हणतात. अहिल्याबाई होळकर नावाची माता आहे. ऐका, पोरगा चुकीचा निघाला, हत्तीच्या पायाखाली दिलं बघा पोराला, मारून टाका, याला जिवंत ठेवू नका. अधर्माचं करतो, धर्माच्या विरुद्ध वागतो, पाप करतो. राजाचा मुलगा असला म्हणून काय झालं, राणीचा मुलगा असला मारून टाका, जिवंत ठेवू नका. काय संस्कार आहेत. बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणामध्ये संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुण झालात, सगळ्या तरुणांना सांगतो, केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, याच्यासाठी तरुण पण नाही. हो, ही जी माता आहे नाही, या सगळ्या माता या सोमपुरी बाबाचे दर्शन घेताना, त्यांच्या समाधीला पाहताना, पंगत घालताना, कुंकू लावताना एकच मागतात देवाला. देवाला या देशातली माता दुसरं काही मागत नाही पोरांनो, एकच मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. एवढंच मागत. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. जोरात वाजा, जोरात वाजा. बघा, हे मातांनी वाजवली. दारू पिणारे दारू पिऊ नका, पुड्या खाणारे पुढे खाऊ नका. एवढंच मागणं आहे तुमच्या बायकोचं. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, काही म्हणत नाही. आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. का सांगतोय? तरुणपण हे व्यसनासाठी नाही, तरुणपण हे दारू पिण्यासाठी नाही, तरुणपण त्यागासाठी आहे. काही गोड प्रमाण दिलं. दारू गांजा कबीरदासजींचा दोहा आहे. मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी आती है. म्हणून लक्षात ठेवा,
तरुणपण हे त्यागासाठी आहे. भगतसिंहानं जो त्याग केला तो तरुणपणातला आहे. चंद्रशेखर आझादानं जो त्याग केला तो तरुणपणातला आहे. ऐका रे, अंगाला साखळदंड बांधले होते. बघा बघा, हो, अंगाला साखळदंड बांधले होते कालच्या दिवशी. बरं, कालचा जो दिवस आहे ना तो संभाजी महाराजांच्या, ऐका ऐका, हो, त्यांच्या जाण्याचा दिवस आहे बरं का. म्हणून तर आपल्याकडे काही काळ गुढीपाडवा होत नव्हता. का? त्या काळातल्या हिंदूला माहिती झालं होतं की संभाजी महाराजांना कसं मारलं गेलं. आत्ता कुठंतरी छावा चित्रपट आला आणि सगळ्या लोकांना ते माहिती पडलं. 8 महिन्यापूर्वी त्या वडूला, बुद्रुकला, तुळापूरला तिथं लोकांनी काही, इतिहासातल्या लोकांनी काही तिथं उत्खनन केलं तर तिथं एक साखळदंड सापडले. तर त्या साखळदंडानं राजाचे हात बांधले होते म्हणे. तर ते साखळदंड अनिल महाराज 10 माणसाला हालत नाही, उचलायचं लांब राहील. 10 माणसाला ते हालत नाही, उचलणं लांबच राहील. 2 JCP आणून उचलावे लागेल. म्हणजे JCPनं जे साखळदंड उचलावे लागतात ते साखळदंड शंभू बाळाला हाताला बांधले होते. सुटताच येत नव्हतं राजांना, असं जखड्यात बांधलं होतं राजाला. डोळ्यासमोर चित्र आणा, अंगावरची कातडी काढली होती रे, सगळी कातडी सोलून काढली होती रे. तरी माझा राजा म्हणायचा, जगदंब 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 शिवाजी महाराज की जय, स्वराज्य की जय, शिवाजी महाराज की जय, जगदंब जगदंब म्हणत अंगावरची कातडी काढली. नख उपटून काढली रे, नख हाताची. कल्पना करून ठेस लागली ना बोटाला, सहन होत नाही हो आपल्याला. अंगाची कातडी काढली वर्दळीकर, तरी हिंदू धर्म सोडला नाही. त्या काढलेल्या कातडीवर मीठ लावलं रे, मीठ, तरी हिंदू धर्म सोडला नाही. औरंग्या म्हणायचा, जोरा जोरात आवाज द्यायचा, स्वराज शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जगदंब जगदंब जगदंब. याची जीभ फार जगदंब म्हणते, जगदंब म्हणते. याची जीभच ओढून टाका. काय आदेश आहे. जिभेचा चिमटा घालून जीभ काढली जाते, आतमध्ये नुसती लाळ पडते रे, तरी सुद्धा धर्म सोडला नाही. हो, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जातात रे लाल करून. त्या सळ्या डोळ्यामध्ये जाताना किती त्रास होत असेल. सहज एखादा खडा लागला, किडा लागला आणि डोळ्याला, तर 2 दिवस आपल्याला करमत नाही रे. डोळ्यामध्ये खुपण्या घातल्या रे, सळ्या घातल्या रे, तरी सुद्धा जगदंब जगदंब धर्म सोडला नाही. अंगाची लाही लाही 40 दिवस केली, धर्म सोडला नाही. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढतंय, आजचा समाज त्यांच्यासाठी रडतोय. मी का सांगतोय सगळे हे ऐका. तरुणपणामध्ये त्याग केला, संभाजी महाराज की जय म्हणतो आपण. शिवाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे. ऐका, संभाजी महाराजांचा त्याग तरुणपणातला आहे. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. ऐका रे, माझ्या माऊलीचा त्याग तरुणपणातला आहे. तुकोबारांचा त्याग तरुणपणातला आहे. संतांचे सुद्धा त्याग तरुणपणातले. आईच्या गर्भात उमगली, वर्दळीकर, हे आकुरून महाराज साखरेचं कीर्तन आहे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. नुसतं ऐकू नका. काय त्या महाराजांचा आवाज, काय ते महाराज बोलत होते, अंगावर शहारे येत होते. शिकण्यासाठी आहे रे पोरांनो. तरुणपणामध्ये त्याग करा. तरुणपणातला त्याग असतो. रामचंद्रानं केलाय, लखनजीनं केलाय, सीतामाईनं केलाय, भरतानं सुद्धा केलाय. तरुणपणातला त्याग सांगता सांगता आपले 10:30 वाजतील, 10:15 वाजलेत. तरुणपणामध्ये त्याग करा, बालपणामध्ये संस्कार करा. आणि नाहीच तुम्हाला काही करता आलं तर म्हातारपणामध्ये भजन करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हातारपणामध्ये भजन करा. महाराज 10:15 काटा गेला कळलं आम्हाला. बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार, तरुणपणाच्या संधीचं सोनं त्याग, म्हातारपणाच्या संधीचं सोनं भजन. लक्षात आलं आमच्या. जर हे केलं नाही तर मग नाही तरी गेला जन्म वाया. आणि हे जर केलं तर जन्म सोन्याचा होईल. महाराज
तुम्ही जन्म सोन्याचा केला? म्हटले हो. काय केलं? संधीचं सोनं केलं. काय काय केलं माझ्याकडे बघा. संधीचं सोनं केलं. 1 नंबर शरीर जिंकलं, 2 नंबर जग जिंकलं, 3 नंबर काळ जिंकला आणि 4 नंबर देव जिंकला. आणि या 4 गोष्टी जिंकल्यामुळे आम्हाला म्हणता आलं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याचे जन्मालो गायक वा वादक. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची. जन्म सोन्याचा झाला, सार्थकी लावला बरवी हे वेळ. सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. तेने पण ते माझी चालिली पाऊले. संधीचं सोनं केल्यावर म्हणता येतं जन्मालो त्याचे आजी फळ झाले. असं काय संधीचं सोनं केलं? तर 1 नंबर त्यांनी शरीर जिंकलं. शरीर सोपं आहे शरीर जिंकणं. डॉक्टरने मला सांगितलंय गोड अजिबात खायचं नाही. तरी यांनी मग अशी गोल दिला तर मला ते अनावर झाला. खायचाच विचार झाला पण लवकर खाली टाकलं. का? आपल्याला आवरत नाही महाराज. एखाद्यानं गुलाबजाम दिले की आपण खातो. किती आपल्या डोळ्याला सांगा तुम्ही डोळे ऐकत नाही. किती सांगा कानाला चांगलं ऐकलं पाहिजे ते ऐकत नाही. जिभेला आवरा ते आवरत नाही. हे तर सामान्य झालं. काम क्रोध नावाचे विकार आपले आवरत. लवकर चहा दिला नाही बायकोनं तर तांब्या फेकून मारू आपण. तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं बघ. वर्दळीकर उकळतं पाणी एका बाईनं तुकोबारांच्या अंगावर टाकलं तर जाताना तुकाराम महाराज तिला म्हटले कल्याण असो तुझं. सोपं आहे ऐकायला सोपं आहे. 108 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. नाथ महाराज त्याला म्हटले कल्याण असो तुझं. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवुनी मुक्त केला. प्रसाद देवुनी मुक्त केला. प्रसाद देवुनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवुनी मुक्त केला. प्रसाद देवुनी मुक्त केला.
माणूस थुंकला. अहो इथं गाडीच्या काचावर थुंकलेलं सहन व्हाय हे समृद्धी रोड झाला. एखादी मोटरसायकल आपली असेनखेड राजाहून जालन्याला चालली, पोरगा एखादा थुंकला आणि गाडीच्या काचावर थुंका आला तर ते मोटरसायकलवाल्याला आडवी लावतो गाडी, त्याची कॉलर धरतो, 2-4 कानाखाली मारतो, चल काढ म्हणतो 250 रुपये गाडी धुवायला. कल्पना करा, सहज थुंकी उडाली हो, सहज. तर माणसाला किती राग येतो. इथं जाणून बुजून माणूस थुंकलाय तरी सुद्धा त्याला माफ केलं. क्रोध जिंकला, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. स्वतःच्या पोटात भूक लागली ना, वर्दळीकर ऐका, ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली, अजिबात नाही. निवृत्तीनाथ रायाला भूक लागली, अजिबात नाही. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली ना काकडे साहेब, की ज्ञानोबा काकेत झोळी अडकायची. आणि आताची जी आळंदी आहे त्या घाटावर जाऊन, म्हणजे तेव्हा घाट नव्हता, त्या रस्त्यानं जाऊन गावातल्या मावशीला ताईला मधुकरी मागायची. ओ आई, एखाद्या भाकरीचं पीठ देता का? मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, माझ्या मुक्ताला भूक लागली. अहो असं म्हणल्यावर दगडाला दया येईल. 6 वर्षाची माझी बाळ आहे, 6 वर्ष झाले माझ्या मुक्ताबाईला, 2-4 दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही, एखादी भाकरी देता का? असं म्हटल्यावर एका मावशीला दया आली. तिनं माऊलीच्या जोडीमध्ये पीठ टाकलं आणि ती जोडी घेऊन माऊली रस्त्याला लागले. तो विसोबा आडवा आला. ज्ञाना, कशाला आलतास गावात? काका, आमच्यासाठी नाही, आमच्या दादासाठी नाही, आमच्या काकासाठी नाही. हो काका, माझ्या बहिणीसाठी एक भाकरीचं पीठ चालवलंय. आम्हाला पण भूक लागली काका, पण तुम्ही सांगितलंय ना आम्ही संन्याशाची मुलं आहेत, आम्हाला द्यायचं नाही. आम्हाला नका देऊ काका, पण माझ्या मुक्ताचा चेहरा सुकला काका, भूक लागली काका तिला, मी तिचा दादा आहे, मला एवढी भाकरी नेऊ द्या. माऊलीनं प्रार्थना करावी. ऐका, माऊलीच्या काकेत ती जोडी हिसकावून घ्यावी. त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं. मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करावं. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. तशीच ती जोडी, तशीच ते पीठ टाकून माऊलीनं जावं. बेटामध्ये गेलं की ती जोडी खाली टाकावी, दरवाजा लावून घ्यावा, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालावं आणि हंबरडा फोडून माऊलीनं रडावं. महाराज, पण त्या विसोबाला माऊली काही म्हटले नाही. त्या विसोबाला शब्द सुद्धा वापरला नाही. किती सहन केलं महाराज. सोपं आहे महाराज? सोपं नाही हो. तसंच मस्तक गुडघ्यामध्ये घालावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई जायची. तर जोडीमध्ये भाकरी नाही, पीठ नाही, दगड असायची. माझा दादा कुठे आहे? त्या ताटीच्या फटीतून तुकाराम महाराज बघायची. तर त्या ताटीतून दादा रडताना दिसायचा. आणि रडणाऱ्या दादाला 6 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाई बाहेरून आवाज देऊन म्हणायची, योगी
असा हे अपराध जनाचा. दादा, ओ दादा, तुम्हाला असं रडता येणार. दादा, मी तुमची बहीण आहे, माझ्या पोटात भूक लागली, माझा चेहरा सुकला, तुम्हाला भाकरी दिली नाही म्हणून तुम्ही रडता. या दादा बाहेर, अजून 2 दिवस मी उपवाशी राहू शकते, पण माझा दादा रडताना मला चालणार. काय बहीण आहे महाराज, अशी बहीण बना, आपल्या भावाला संकटात सांभाळत जा. बहिणीचं काम आहे महाराज, किती मोठी बहीण आहे महाराज, आधार देते हो दादाला. दादा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माऊली ओ सुख सागर पण भावे. वा वा वा. सुख सागर सुख सागर झालं पाहिजे, लोकांना माफ केलं पाहिजे. आपलीच जीभ आपल्या दातानं चावली म्हणजे काय, आपण दात पाडतो का जीभ तोडतो? जीभ दाताने चाविली, कोणी 32 ताडिली. दादा दादा दादा, मिथ्या कल्पना मागे सारा. दादा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, सुखाचा सागर तुम्ही आहात, आपण व्हा, जगाला बोधानं निवून टाका. दादा, अभंग आहेत, काय गोड रस आहे, काय गायक गातायत. वा तुकारामजी, वा भगवान महाराज, वा रे वा रोहन महाराज. संपूर्ण असं वाटतंय बघा, फार गोड आहेत अभंग मुक्ताबाईचे. दादा या बाहेर, कुठून तरी दादा बाहेर येतात, भाकरीची व्यवस्था होते, तो दिवस निघून जातो. मांड खाण्याची इच्छा होते माऊलीला, मांड तर खापर सुद्धा मिळू दिलं जात नाही. काय त्रास आहे बघा. असंच लोक त्रास देत असतात. सहन करा बरं, मी कायम सांगतो, सहन करायला शिकलं पाहिजे. लोकांना आपल्याला शिव्या दिला तरी सहन करायच्या, लोकांना आपल्याला काही म्हणलं तरी सहन करायचं. त्याचं कारण असं आहे, सहन केलं की एक दिवस तुम्ही माऊली होता. तुमच्या सिंदखेड राजाला जर कधी गेलात तर सगळ्या प्रकारची दुकान आहेत, किनगावला, सिंदखेडला, राहुरीला, सगळी दुकान आहेत.
कपड्याची आहे, दवाखाना आहे. पण त्या सिंदखेड राजाला एक दुकान आहे, त्याचं बारीक निरीक्षण करा. ते लोहाराचं दुकान. त्या लोहाराच्या दुकानात आयरन असते, एक आयरन असते, छन्नी असते, हातोडा असतो, कोळशे असतात, ते पडदा असतो, भरपूर सामान असतं. तुम्ही जर त्या लोहाराला विचारलं ना याच्यातलं तुला रोज काय काय आणावं लागतं, तर तो लोहार तुम्हाला सांगेल छन्न्या आणाव्या लागतात, हातोड्या आणाव्या लागतात, लोखंड आणावं लागतं, कोळशे आणावे लागतात. तुम्ही त्याला विचारा याच्यात काय आणायची गरज नाही, तो म्हणतो ही आयरन कधीच आणावी लागत नाही. आणि म्हणजे अरे ही आयरन तर फार दिवसाची, मग किती दिवसाची आहे? म्हटले माझ्या आजानं हीच वापरली, माझ्या पंजानं हीच वापरली, माझ्याकडे बघा, माझ्या खापर पंजोबानं हीच वापरली, माझ्या बापानं सुद्धा हीच वापरली, मी सुद्धा हिच्यावरच पोट भरतो. 5 पिढ्या गेल्यात महाराज, 5 पिढ्या. ही आयरन आमच्या घरात जशीची तशीच आहे. मग त्याला तुम्ही विचारा, छन्न्या रोज आणाव्या लागतात, हातोडे रोज आणावे लागतात, लोखंड रोज आणावं लागतं, आयरन का रे डबल आणावी लागत नाही, ती काय एवढे दिवस राहिली? तो त्या तुम्हाला उत्तर देईल की आयरन का टिकली. म्हटले छन्नी घाव घालत होते, हातोडा घाव घालत होता, लोखंड घाव घालत होतं. महाराज घाव घालणारे तुटून गेले, घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशी आहे, तिला काही झालं नाही. सहन करा. लोकांना तुम्हाला आता आज कोणतरी माळ घातली बघा मगाशी, पुढे तो पोरगा, अरे वा यजमानाचं पोरगाचे का, राम राम, वा एवढं बाद झालं आपल्याला, सफल झालं तुमचं. माळ घातली पोरानं, मग आता त्याला लोक काय म्हणणार माहिती, त्याच्या वर्गातली झाला वा माळकरी, झाला वा बुवा. मला म्हणायचे लोक सहन करा, लोकांनी दिलेला त्रास सहन करा, लोकांनी तुम्हाला नाव ठेवू द्या, सहन करा. सहन केलं की त्याचा विजय होत असतो. बघा ना गड्या, भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, आंघोळ करू दिली नाही माऊलीला. आता त्याच माऊलीला पाहायला इंद्राणीच्या पलीकडून बारी आहे. आता त्याच माऊलीचा चांदीचा मुखवटा आहे, सोन्याचा आहे, पितळाचा आहे. माऊली 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 माऊली. गावात सप्त्यात रूपाचा अभंग म्हणल्याशिवाय कीर्तन नाही महाराज. सहन करा. सहन केलं की लोक तुमचा जे जयकार करत असतात. ध्यानातच ठेवा. ऐका मी का सांगतो हे, एवढं सहन केलं म्हणजे क्रोध जिंकला, मुक्ताबाईनं क्रोध जिंकला, ज्ञानोबाईने जिंकला. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साची. पण नुसतं काम करत नाही जिंकले, जग जिंकलं, जग. आज ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार झाली आणि अमेरिका वाचायला लागली. इंग्लिशमध्ये प्रवचन व्हायला लागली. इंग्लिशमध्ये तुकोबारांचा गाथा तयार झाला. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, महाराष्ट्राची नाही, खानदेशाची नाही, विदर्भाची नाही, मराठवाड्याची नाही, मग विश्वाची माऊली. विश्व जिंकलं, विश्व. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साची. नुसतं विश्व नाही जिंकलं, काळ जिंकला. काळ जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साची. आणखीन सांगू काय केलं माहितीये का साधून? भजन करता करता पंढरीला गेले महाराज आणि देवाच्या पायावरती नतमस्तक झाले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिल्या. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांची चाले देश रागातली. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि काप काम नाही आता. आता आम्हाला दुसरा देव नको, आमचा पांडुरंग हाच देव आहे, विठ्ठल कुळीचे दैवत. आता आमचा तोच देव विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल आमचा देव झाला आणि त्या पांडुरंगाच्या पायावरती नतमस्तक झालो. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिल्या. त्या पंढरीपुरामध्ये नामदेवरायचं कीर्तन चाललं होतं. आणि नामदेवरायच्या कीर्तनाला एक 16.5 वर्षाची पोरगी आली होती. इकडे बघा, किती वर्षाची? 16.5. इतकी छान होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेन कापडी काळी बेंद्री आपली नाही. पहा ती कवाडाकडे चालली, भिताडाकडे अशी नाही. एक डोळा एकना किधर बी देखना असली नाही. इतकी छान होती अनिल बाबा. सुकलेलं कमळ हातानं उमलायचं. फॅरन लवली लावणारी नाही. तुम्ही लावता फॅरन लवली? अय वर्दडी, फॅरन लवली लावता का? हा, माझीच बायको लावते तर तुमचं काय बरं का. फॅरन लवली सगळेजण लावतात, फॅरन लवली लावायची नाही. वर्दडी कर,
का लावायची नाही? फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे बघा. तुम्हाला उद्यापासून लावायची का? कुणाचा तरी शेंबूड कसा लावता गालाला? लावू नका. विनंती असेल तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजू 2 किलो बदाम आणा. अमावस्यापोटी रात्री भिजू घाला आणि सकाळी सकाळी छटाक बदाम काजू खा. चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणतात बाबा काजू लय महागे, बदाम लय महागेत. काजू बदाम स्वस्त आहे, फॅरन लवली महाग आहे. गोरं होत नाही माणूस, लावू नका. विनंती असेल पावडरनं फॅरन लवलीनं माणूस गोरा होत नसतो. तो फक्त आपलं तुम्हाला भास आहे, भास. जाहिरात येते ना त्याच्यामुळे तुम्हाला ते बरं वाटतं. जाहिरातीवर जाऊ नका. जाहिरात ही फसवण्यासाठी असते. ध्यानातच ठेवा. जाहिरात कशासाठी असते? फसवण्यासाठी. सध्या जाहिराती बघा. रम्मी खेलो ना महाराज, रम्मी प्याव ना महाराज. कोणतं सर्कल रे ते? नाही काय सर्कल ते? आता एक सकाळी आपण पाहिलं ते सर्कल. काय सर्कल ते? आपले IPL चालू आहे सध्या. IPLचं सर्कल आहे महाराज. 11 सर्कल. कशाचं सर्कल? बांधून आणलं पाहिजे असं सर्कल. अशी जाड बाई 1 महिने 1.5 कशी बांधून बाई आणली पाहिजे. कशाचे सर्कल रे? कशाचे पैसे? असे पैसे येत नसतात. माझ्या गावात आत्ता घटना घडली. 15 लाख एका पोराचे गेले. पोरांनो सावधान. असलं रम्मी फिम्मी इंस्टा ते काय म्हणते त्याला, ते इसमें वित्तीय जोखिम की संभावना आहे असं जिथं लिहिलेलं आहे ते खेळायचं नाही. त्याच्यात काय लिहिलंय? इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. मॅच बीच लावत जाऊ नका. हाय ते जातील बरं एखाद दिवशी. सावधान. ध्यानात ठेवा. विनंती असेल असं लावायचं नाही. असं अशाने काही मिळत नाही. जाहिरात ही तुम्हाला फसवण्यासाठीच असते. जी गोष्ट चालत नाही तिची जाहिरात केली जाते. जी गोष्ट चालत नाही तिची जाहिरात केली जाते. ध्यानात ठेवायचं. जास्त जाहिरात झाली की समजून घ्यायचं याला कमी पडलंय म्हणून जाहिरात आहे. ध्यानात ठेवा. फसू नका. इतकी सुंदर दिसायची ती कानोपात्रा, इतकी गोड, पण तिचं दुर्भाग्य असं होतं अनिल महाराज, तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. बापण जाणे तत्वता, माता दावणे सर्वथा. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. वेश्येची मुलगी होती, नामदेवरायच्या कीर्तनात बसली होती आणि कीर्तनकार नामदेवराय सांगत होते विश्वाचा मालक खूप सुंदर आहे, फार गोड आहे, रूप सावळे, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप कसा आहे देव? कानी कुंडल मकराकार, मकराकार रूप सावळे. तो सावळा किती छान आहे, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडी निरांतर हेची ध्यान. तो सुंदर आहे, तो गोड आहे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. तो सुंदर आहे, राजस आहे, गोड आहे. अशा चाली चालल्या होत्या आणि कानोपात्रेला गर्व झालता.
माझ्या एवढी सुंदर कोणी नाही. ती पोरगी देवाला पाहायला गेली. कोणाचा जन्म सोन्याचा होतो ऐका. मस्तक देवाच्या पायावरती नाही मांडलं, मग हे जे बोट आहे ना, बोट असं आल्हाद मांडलं. ऐका रे वर्दळीकर, हे बोट जसं देवाच्या पायावरती पडलं, आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला आणि मग तिचा गर्व गेला. पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि पोरगीन देवाचं भजन करायला लागली. सारखं नाचायची, सारखं भजन करायची, विठ्ठल 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 सारखं म्हणायची. नेमकं तिच्यावर एका राजाची नजर पडली आणि राजा म्हटला, इतकी चांगली मुलगी तर का नसते, हिला आपल्या दरबारात घेऊन या. वाऱ्यासारखी बातमी आली मुलीच्या कानावर की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. वर्दळीकर, कुणाचा जन्म सोन्याचा होतो ऐका. एक वर्षभर कथा ध्यानात ठेवा. पावणे 11 कधी वाजले आपल्याला कळालं नाही. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायापर्यंत पोरगी आली. आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं ना, तसा प्राणच दिला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. सगळे ब्राह्मण गोळा झाले. या मुलीचं काय करायचं. एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर जाळा, एक जण म्हटले स्मशानात जाळा, एक जण म्हटले वाळवंटात जाळा, एक जण म्हटले असलं काही करू नका. देवाच्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय, मंदिरातच प्रेत ठेवा. आपण सगळेजण झोपू, देव जे सांगेल ते करू. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा. मधल्या गावात प्रेत ठेवलं. शेजारी ते ब्राह्मण देवा झोपले आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं त्या ब्राह्मण देवाच्या स्वप्नामध्ये जाऊन आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानोपात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. तिला मंदिरात जाळा. मंदिरात उजव्या हाताला जाळलं. जिथं जाळलं तिथं एक झाड उगवलं. 750 वर्षापासून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात साखल दंडानं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाचं दर्शन मिळतं. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची गे. म्हणून या धन्य धन्य निवृत्ती नाथावो ओ माऊली. ओ ज्या दिवशी संतांचं कीर्तन ऐकलं आणि 16.5 वर्षाची पोरगी, एका वेश्याची मुलगी देवाच्या पायावरती नतमस्तक झाली, तर संतांनी तिचं मंदिर बांधलं. आजही तिचं दर्शन घेतल्याशिवाय मंदिरात जागा मिळत नाही. आजही आपण म्हणतो की नाही, एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. अय वर्दळीकर, या अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन घरी घेऊन जा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. असं म्हणत जा नवऱ्याला, बरं असं म्हणत जा. चला की चला की चला पंढरीला. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. हे जे पूर्वीचं संगीत होतं ना महाराज, हे फार चांगलं होतं. या विचारातून इथून निघायचं. हे कीर्तन ऐकायचे मास्तर लोक आणि कीर्तनात यायचं लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आणि मग कीर्तन झालं की मास्तरच्या हृदयाला कविता सुचायची. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. इथून आई तयार व्हायची. इथं कीर्तनात बापाचा विषय यायचा. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुनी कुरवंडी वाळवणी. इथं
तिथं बापाचा अभंग यायचा आणि मग त्याचा ते हृदय म्हणायचं. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. इथं तयार व्हायची बरं का कविता. हो इथं मग आता अशा कविता राहिल्या फार गोड आहे. तुमच्या विदर्भातली कविता बघा. अंबरुनी वासराला चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाईमध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या टला होता पाना. पिठा मंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आईची कविता, बापाची कविता, देशावरल्या कविता असायच्या. लई गोड असायच्या. मला 100 कविता पाठ, 100. मी फार शिकायला गोड होतो, पण आळंदीला गेलो, संस्थेत बसलो, अभ्यास झाला, कीर्तनकार झाला, लई गोड असायचं महाराज. आता अशा कविता. माझा पोरगा आता 8वी 9वीला आहे शाळेत. सहज त्याला एक दिवस विचारलं, मास्तर काही कविता वगैरे शिकवतो? म्हटलं हो. मनभर त्यांना लगेच सुरू केलं, जाणी जाणी येश पप्पा एटी शुगर घे पाय. मराठी म्हण, मराठी. आपण मराठी माणसं. पोरग मराठी कविता म्हटलं, तुकाराम बाबा, भगवान बाबा, ओ अनिल महाराज. पोरग मराठी कविता म्हटलं, मला लय आनंद झाला. मी सोफ्यावर बसलो, आमची बायको शेजारी, भावाची बायको, भाऊ, आई, सगळेजण पोराकडे बघायला लागले. पोरगा इनबिन करून आला. आम पोरानं कविता सुरू केली. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं झाल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खाडून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता हे काय खासला ऐकत असतात होय. चांगला ऐका. फिरत्याचा का वरती दे, फिरत्याचा का वरती देसी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा, विठ्ठला तू वेडा. हे जे गीत आहे वर्दळीकर, आज एवढा समाज जमलाय, एवढ्या माता बसल्यात, कधी 11 वाजायला लागले वेळ नाही. एवढं चांगलं कीर्तन आहे. 1 वर्षभर ध्यानात ठेवा. कधी कुणावर जळू नका. वाजव कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादी पोरगी शिकत असेल तर तिला कमी लेखू नका. एखादा पोरगा हुशार असेल तर त्याला कमी लेखू नका. गाणं शिकवायचं. घटा घटाचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगा. पूर्वीच्या काळात तयार व्हायचं बघा. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवानी, कर विहार सामर्थ्याने,
काय कविता असायची, काय शब्द असायचे, हे आता असं राहिलं नाही. भंगार आलं महाराज. पूर्वी ऐकत जा. जहा डाल डाल पर सोने सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. फार सुंदर होतं. चला काल आमला आपलं एक वेश्येच्या मुलीचं गीत म्हटलं बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची. एक कानोपात्रा नावाची मुलगी, एका वेश्याची मुलगी, बाप माहिती नाही, जिला फक्त आई माहिती आहे. एवढ्या अपवित्र कुळातली पोरगी देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवते, भजन करते, तर मंदिरात तिला जागा आहे. त्या कानोपात्रेनं म्हणावं जन्मा आलो त्याचे, सोनं झालं. कानोपात्रेनं म्हणावं, केवटानं म्हणावं, शबरीनं म्हणावं. हो किती कथा सांगू महाराज. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. पोरांनो, आत्ता मागच्या वर्षी एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यात. त्या राळेगण सिद्धीला, हे तरुणांनो ऐका, त्या राळेगण सिद्धीला माझ्या बहिणींनो ऐका, एक सौरभ आवटी नावाचा पोरगा वयाच्या 18व्या वर्षी सीमेवरती लढायला गेला. वयाच्या 18व्या वर्षी बॉडी बनवली त्यानं. बाप त्याचा पोलीसमध्ये आहे, 1 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, तिला पण 1 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा असा म्हटला नाही मी कशाला जाऊ सीमेवर. पोरगा सीमेवरती लढायला गेला. ऐका रे, 2018 साली गेला. 19, 20, 21, 22, 23 पर्यंत लढला. आणि 2023ला तो कॅप्टन झाला. कॅप्टन. त्याच्या छातीला 5 मेडल लागले. 5 लढाया जिंकल्या त्या पोरानं. इतका राजबिंडा पोरगा, गोरापान पोरगा, सुंदर दिसणारा पोरगा. गुगलला त्याचं नाव टाका, सौरभ आवटी, त्याचा फोटो येतो बघा. फार छान पोरगा. 5 वर्ष देशासाठी लढला. मागच्या वर्षी देशाच्या सियाचीन प्रदेशामध्ये तो ड्युटी करत होता पोरांनो. आणि बर्फ पडत होता. बर्फ कमरेपर्यंत आला होता. बर्फ पोटापर्यंत आला होता. आणि तेवढ्यामध्ये एक दहशतवाद्याचा हल्ला झाला. मग आपण बर्फात उभे, त्याचं भान न करता ते बर्फामध्ये पोरं उतरली. सपासप गोळ्या झाडायला लागली. इकडच्या गोळ्या तिकडं, तिकडच्या गोळ्या इकडे यायला लागल्या. या गोळ्या झाडाझाडतीमध्ये आपले जवान जिंकले गेले. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला. आनंदी आनंद झाला. पण या लढाईमध्ये बर्फ आता डोक्याच्या वर गेला. श्वासोश्वास कोंडायला लागले. 0.3 तापमान झालं. बरेच जवान मागं फिरले. पण एक 10 जवान त्या बर्फामध्ये अडकले. कोणीच कोणाला दिसत नव्हतं. बरेच जण सापडले गेले. पण कॅप्टन सौरभ आवटी मात्र 8 दिवस सापडले नाही.
कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. हेलिकॉप्टर बोलवण्यात आली, बॅटऱ्या बोलवण्यात आल्या, खूप मोठा प्रकाश केला, बर्फ बाजूला करण्यात आला. 8 दिवस बॉडी सापडली नाही पोरांनो. आणि 9व्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण बर्फामय बॉडी झाली होती. 25 वर्षाचा पोरगा बर्फामध्ये गोठून गेला होता. नाक दबलं होतं, हात दबले होते. गोरापान पोरगा देशाच्या ध्वजाचं रक्षण करता करता बर्फामध्ये अडकला होता. बर्फातून बॉडी बाजूला करत असताना बर्फ कापावा लागला. कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला, छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी राहिली रे. आणि अर्ध्या अंगाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून लाल दिव्याच्या गाडीनं त्याच्या गावामध्ये पोहोचले. 1 लाख लोक वाटी लावायला आली होती. सौरबावटी अमर रहे, सौरबावटी अमर रहे म्हणत होती. आईनं झेंडा सरकून पोरगा पाहिला, हंबरडा फोडून बाहेर रडली. महाराज तू पंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश, कधी भेटणार माझा बाळ सखा. गालावरून हात फिरमुनी आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. म्हणत होता तो पोरगा मेरी जान जाए वतन के लिए, 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 मेरी जान तालुका रडत होता, जिल्हा रडत होता, बाप माय रडत होते. आई म्हणत होती माझ्या बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाची छाती कुठे, माझ्या बाळाचा पाय कुठे. कोण सांगणार हो. बर्फामध्ये अडकून तिचा पोरगा आपल्यासाठी गेला होता. ऐका, 1 एप्रिलला म्हणजे उद्याचाच दिवस आडवा आहे. परवाच्या दिवशी माझ्या घरी 1 एप्रिलला पुरुषोत्तम पाटलाचं कीर्तन आहे. गेल्या वर्षी विशाल महाराजांचं होतं, पुढच्या वर्षी प्रकाश महाराज साठेंचं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं आहे, त्याच्या पुढच्या वर्षी डॉक्टर नामदेव शास्त्री महाराजांचं आहे. दरवर्षीचं 1 कीर्तन मी 12 वर्षापर्यंत घेऊन ठेवलेलं आहे. प्रत्येक वर्षी 1 दिवस मी कार्यक्रम करतो. 5000 लोक माझ्या कीर्तनाला असतात. मी असं कोणाकडून पैसे घेत नाही बरं, सौजन्य वगैरे नाही. माझे वैयक्तिक, तुम्ही दिलेले पैसे काय नुसते मजासाठी नसतात, तुम्ही दिलेले पैसे कामी आणले पाहिजे. मागच्या वर्षी माझ्याकडे 25 वीरपत्नी आल्या होत्या. काकडे साहेब, तुम्ही जे आज मला दक्षिणा देणार ना, हे पैसे तुमचे माझ्या संसाराला नाही. ऐका जरा, 25 महिला आल्या होत्या. तुकाराम होता कार्यक्रमाला. त्या 25 महिला वीरपत्न्या होत्या, ज्यांचं कुंकू आपल्या देशासाठी गेलं. कोणाला 1 मुलगी आहे, कोणाला 1 मुलगा आहे, कोणी 25 वर्षाची, कोणी 23 वर्षाची आहे. अशा बहिणी माझ्या, आपल्यासाठी त्यांचं कुंकू गेलं. अशा 25 महिलांना 1000 रुपये देऊन, भारीतली साडी देऊन मी माझ्या घरून वाटी लावलं. खूप आनंद झाला मला. 20 लाख रुपये खर्च झाला. ऐका, 20 लाख रुपये गेले, पण एकाच महिन्यात परत 30 लाख मिळाले. तुम्ही दिलेले पैसे कमी होत नसतात बरं. सौजन्य दाते दोघं पुढच्या वर्षी भेटा मला. तुम्ही दिलेले पैसे जर कमी झाले, तुम्ही परत कधीच कीर्तन करणार नाही. दिलेले पैसे डबल होत असतात, ध्यानात ठेवा. मग पंग सप्त्याला द्या, फक्त कुठं बी दिलेले नाही.
सप्त्यात दिलेले, गरिबाला दिलेले. यावर्षी पण उपक्रम आहे बाबा. आता 5,000 लोक उद्या येतील 1 एप्रिलला. पंढरी महाराज कदम, प्रकाश महाराज कातकड यांची पहिली चाल आहे, त्या किशोर शेळकेंची, रोहिदास महाराजांची आणि पंढरी महाराजांची दुसरी चाल आहे, आणि ओंकार महाराज कैलास महाराजांची शेवटची चाल आहे. भरत महाराज पठाडे, कृष्णा महाराज बोरकडे, आसाराम महाराज साबळे आणि ते विकास महाराज बेलूकर 4 पखवाजे आहेत. मोठा सोहळा असतो, पाहण्यासारखा असतो. 2-4 हजार लोक येतात. मी अनिल महाराजांना त्या दिवशी फोन केला होता. सगळे गुणवान येतात, 400-500 कलाकार असतात. फार छान कार्यक्रम असतो. परवा आहे, तुम्हाला यूट्यूबला मराठी हॉटस्पॉट नावाच्या चॅनलला पाहायला मिळेल. मी याच्यासाठी सांगतो, हे कार्यक्रम करत असताना यावर्षी 5 लाख रुपयाची पाकिटं मी घरी भरून ठेवलेत. हे पैसे कशासाठी? ते गोरगरिबांना, आमच्या तालुक्यातली जी अनाथ मुलं आहेत त्यांना आपल्याला ते पैसे द्यायचे आहेत. दरवर्षी देतो, दिलं पाहिजे. महाराज, तुमचे पैसे नुसते माझ्यासाठीच नसतात, तर ते समाजाच्या कामी आणले पाहिजे, याच्यासाठी आहे. मला खरंच सांगायचं आहे तुम्हाला, अशी खूप मुलं आहेत महाराज, देशासाठी छातीवर गोळ्या झेलतात. हो, एकदा तुम्ही नातं जोडलं पाहिजे ना. सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळे ज्याला हात आहेत, वर्दळीकर मागचे मला दिसत नाही, त्यांनी